नमस्कार मित्रांनो, यूट्यूबला या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजकाल रस्ते असोत किंवा पर्यटन स्थळ असो, प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीच्या हातात कॅमेरा दिसतो आणि एकच वाक्य ऐकू येतं, वेलकम टू माय ब्लॉग। आता हे पाहून आपल्या मनातही कुठेतरी एक सुप्त इच्छा जागी होते। आपण विचार करतो की मी सुद्धा हे करू शकतो का, पण पुढच्या क्षणी शंका येते की कसं करू, काय बोलू, लोक काय म्हणतील। जर तुमच्याही मनात हेच प्रश्न असतील तर आजचा हा खास व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच। कारण आज आपण 2026च्या या प्रगत काळात ब्लॉगिंग खरंच सुरू करावी का आणि ती शून्यातून कशी उभी करावी यावर सखोल चर्चा करणार आहोत। मित्रांनो, सुरुवात करण्यासाठी परफेक्ट लाईव्ह, महागडा कॅमेरा किंवा भारी एडिटिंगची मुळीच गरज नसतो। गरज असते ती फक्त एका स्पष्ट विजनची। ब्लॉगिंग म्हणजे फक्त कॅमेरा फिरवणं नाही, तर तुमची जीवनशैली आणि तुमचे अनुभव एका सुंदर गोष्टीच्या स्वरूपात मांडणं होय। तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या ब्लॉगरचा व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्ही त्याच्या कॅमेरा नाही तर त्याची कहाणी आणि संघर्ष पाहत असता। त्यामुळे माझ्याकडे कंटेंट नाही हा विचार मनापासून काढून टाका। बऱ्याच लोकांना भीती वाटते की कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं, पण लक्षात ठेवा, कोणतीही पोटातून आत्मविश्वास घेऊन जन्माला येत नसते। तुमचे पहिले काही ब्लॉग्स कदाचित खराब असतील, पण तोच प्रवास तुम्हाला घडवणार आहे। लोक काय म्हणतील हा विचार सोडला की प्रगतीचा मार्ग मोकळा होतो। कारण या फेक जगात आजही रिअल माणसांची किंमत आहे। आता ब्लॉगिंग का करावी याची 4 मुख्य कारण म्हणजे तुमचं आयुष्य एक जिवंत पुस्तक बनतं आणि तुमची संवाद कला सुधारते आणि नवनवीन संधींची कवाडं उघडतात आणि यूट्यूब ॲडसेन्स किंवा स्पॉन्सरशिप माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्यही मिळतं। सुरुवात करण्यासाठी तुमच्या खिशात असलेला स्मार्टफोन पुरेसा आहे। महागडे कॅमेरे वगैरे काहीच गरज नाही। फक्त जास्तीत जास्त नॅचरल राहण्याचा प्रयत्न ठेवा आणि सातत्य ठेवा। 2026 हे संधीचं वर्ष आहे। तंत्रज्ञान तुमच्या हातात आहे आणि प्लॅटफॉर्म तुमच्या समोर। आता प्रश्न फक्त तुमच्या एका पावलाचा आहे। लोक हसतील या भीतीपेक्षा मी करून दाखवले हा अभिमान नक्कीच मोठा असतो। तुमची कहाणी जगाला ऐकायची आहे, त्यामुळे विचार करणं थांबवा आणि कॅमेरा सुरू करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमचा पहिला ब्लॉग कधी शूट करत आहात। आणि पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विषयासह। तोपर्यंत पाहत राहा आणि शिकत राहा। धन्यवाद।